तर उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलाय। उदय सामंत यांनी देखील मतदान केलेलं आहे। तर वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व मधून निवडणूक लढवत आहेत। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि आता मतदानासाठी निघाले आहे। वांद्रे पूर्व मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते। जिशान सिद्दीकी दादा गटाकडून, त्याच्यानंतर वरुण सरदेसाई आणि तृप्ती सावंत या मनसेकडून अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळते। तर उमेदवार आपला मतदानाचा अधिकार बजावण्याच्या पूर्वी जाण्यापूर्वी त्यांचा औक्षण जे आहे ते घरी केलं जात आहे। तर ठाकरे गटाचे चौधरी यांचं देखील औक्षण या ठिकाणी केलं जात आहे। शिवडीमधून अजय चौधरी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। बाळा नांदगावकर मनसेचे यांच्या विरोधात त्यांची थेट टक्कर आहे। ठाकरे गटाचे हे दोन उमेदवार अजय चौधरी आणि वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। वरुण सरदेसाई यांची ही पहिलीच निवडणूक आहे। युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि वरुण सरदेसाई आता मतदानासाठी या ठिकाणी पोहोचलेत। मतदान केंद्रावर ते पोहोचलेले आहेत। उमेदवारांचा कल सकाळीच मतदान करण्याकडे आहे। तर अजय चौधरी यांचं औक्षण या ठिकाणी केलं जात आहे। ते देखील मतदानासाठी निघत आहेत। ठाकरे गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। मशाल या चिन्हावर ठाकरे गट निवडणूक लढवते, त्यामुळे लोकसभेला जरी असला तरी विधानसभेची ही पहिली निवडणूक असणार आहे। तर चंद्रकांत पाटील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात चंद्रकांत मोकाटे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। कोथरूडमधून आमदार राहिलेले चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा भाजपने विश्वास दाखवत कोथरूडमधून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे। संघाशी संबंधित असलेले चंद्रकांत पाटील यांची राजकीय कारकीर्द फार मोठी राहिलेली आहे। भाजपचे महत्त्वाचे नेते, राज्यामधले पहिल्या फळीमधले नेते अशी चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो वरुण सरदेसाई देखील मतदानासाठी इथे पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे विश्वासू आणि जवळचे अशी चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे। आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ते आता मतदान केंद्रावर पोहोचलेत। बिग फाईट आपण पाहताय कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे ठाकरे गटाकडून। तर कोथरूडमधली ही लढत देखील सगळ्यात लक्षवेधी अशी असणार आहे। दुसऱ्यांदा चंद्रकांत पाटील या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत। मला आशीर्वाद द्यावा आणि महायुतीचा विजय निश्चित आहे। खरं तर आपण बघितलं गेल्या महिनाभरापासून आपले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, प्रचार करत होते, निवडणुकांच्या कामांमध्ये व्यस्त होते। आज मतदानाचा दिवस आलेला आहे। आपण कशा पद्धतीने नागरिकांना आव्हान कराल? कार्यकर्त्यांची, माझ्या हितचिंतकांची प्रचंड मेहनत ह्या माझ्या निवडणुकीमध्ये राहिलेली आहे आणि तीच माझी संपत्ती आहे। काय वाटतं एकूणच आपल्या समोर अनेक आव्हानं आहेत, 2-3 उमेदवार रिंगणात आहेत, पण तिसऱ्यांदा हॅट्रिककडे वाटचाल कराल? निश्चित जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि जनता मला परत निवडून देईल। नक्कीच ताई, धन्यवाद। आपल्यासोबत महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे होत्या आणि जनता माझ्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। तुम्हाला यांनी देखील आपला